कोरोना काळातील वर्क फ्रॉम होम मुख्यमंत्री म्हणून ओळखले गेलेले मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे. 2020 ते 2022 या कोरोना महामारीच्या काळात राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बहुतांश काम मातोश्रीतूनच केलं. खरं तर कोरोनासारख्या महामारीत महाराष्ट्राला निर्णयक्षम, संकटाशी दोन हात करणाऱ्या एका लढवय्या नेतृत्वाची गरज होती. मात्र दुर्दैवानं त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या रूपानं राज्याला घरातूनच संपूर्ण राज्याचा कारभार सांभाळणारे मुख्यमंत्री मिळाले. त्यामुळेच त्यांची प्रतिमा वर्क फ्रॉम होम मुख्यमंत्री अशी बनली. कोविड काळात मुंबई महानगरपालिका भ्रष्टाचारानं कशी बरबटली ते सर्वांनीच पाहिलं. शिवाय वर्क फ्रॉम होम मुख्यमंत्र्यांच्या कारभारामुळे हा भ्रष्टाचार अधिकच फोफावत गेला. आता लवकरच मुंबई महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्यात. त्यामुळेच या निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे मुंबईला वर्क फ्रॉम होम महापौर देणार का असा प्रश्न उपस्थित होतो. याच पार्श्वभूमीवर राज्यावर आलेलं कोरोनाचं संकट, मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार आणि उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्ह वरून चालवलेला राज्यकारभार या सगळ्याचा थोडक्यात आढावा घेऊया या व्हिडिओतून. नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे जयेश पाटील. राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची कार्यपद्धती फार वेगळी होती. ते कधीही मंत्रालयातील आपल्या कार्यालयात न बसता वर्षा किंवा मातोश्री बंगल्यावरून राज्यकारभार चालवत होते. त्यामुळे ते फील्डवर कमी आणि ऑनलाईन जास्त दिसायचे. त्यामुळे साहजिकच कधीही घराबाहेर न पडणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कधीही घरात न दिसणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अशी तुलना व्हायची. याचा परिणाम असा की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असले तरी शरद पवार हाच या सरकारचा चेहरा आहे असंही बोललं जात होतं. याशिवाय महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्रीही मंत्रालयात न बसता त्यांच्या अधिकृत बंगल्यातून काम करायचे अशीही टीका व्हायची. एकीकडे संपूर्ण राज्य मृत्यू, भीती, स्थलांतर, बेरोजगारीशी झुंज देत असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र मातोश्री किंवा वर्षा बंगल्यावर बसून फेसबुक लाईव्ह वरून राज्य चालवत होते. त्याचवेळी कोरोना काळात इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह प्रमुख नेत्यांनी स्वतः मैदानात उतरून जनतेची आस्थेनं विचारपूस केली. शिवाय अधिकाऱ्यांकडून कामही करून घेतली. उद्धव ठाकरेंच्या बाबतीत मात्र असं काही घडताना दिसलं नाही. मुख्यमंत्री म्हणजे राज्याचा प्रमुख असतो, पण उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये त्यांची मंत्रालयातील अनुपस्थिती हा वादाचा विषय ठरला. 2.5 वर्षांच्या काळात ते केवळ 2 वेळा मंत्रालयात गेले. त्यामुळे निर्णयांचा वेग मंदावला. अनेक महत्वाच्या फाईल्स थांबल्या. मुख्यमंत्री मंत्रालयात कमी आणि फेसबुक लाईव्हवर जास्त दिसले. या सगळ्याचा परिपाक म्हणून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून खाली उतरावं लागलं. दुसरी गोष्ट म्हणजे कोरोना काळात मुंबई महापालिकेत झालेला भ्रष्टाचार सर्वश्रुत आहे. खिचडी घोटाळा, बॉडी बॅग घोटाळा, कमिशन, कंत्राट, टेंडर यासह कित्येक घोटाळ्यांनी महापालिकेचं नाव बरबटलं गेलं. कोविड सेंटर उभारण्यात झालेला अवाजवी खर्च, खासगी रुग्णालयांची मनमानी बिलं, बेड मिळवण्यासाठी दलालांचा सुळसुळाट अशा अनेक गोष्टींनी महापालिका प्रशासकांवर टीका झाली. कोरोना काळात लॉकडाऊन बाबत असलेला संभ्रम, ऑक्सिजन, खाटा, औषध व्यवस्थापन ही सुद्धा ठाकरे सरकारची परीक्षाच होती म्हणावी लागेल. कोरोना काळात महापालिकेच्या कामातील अनियमितता आणि तत्कालीन मुख्यमंत्र्यांची उदासीनता यामुळे उद्धव ठाकरे यांचा काळ हा वर्क फ्रॉम होम मुख्यमंत्री म्हणूनच इतिहासात नोंदवला गेला. खरं तर बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकाळात शिवसेना हा नेहमी रस्त्यावर उतरून लढणारा पक्ष म्हणून ओळखला जात होता. परंतु उद्धव ठाकरे यांच्या हातात सत्ता आल्यानंतर त्यांनी घराबाहेर पडणं कधीच पसंत केलं नाही. या काळात महाराष्ट्रासह मुंबईने उद्धव ठाकरे यांच्या रूपात वर्क फ्रॉम होम मुख्यमंत्री बघितला. त्यामुळे आता मुंबई महापालिकेत पुन्हा ठाकरे निवडून आल्यास मुंबईकरांना वर्क फ्रॉम होम महापौर किंवा वर्क फ्रॉम होम नगरसेवक बघावा लागणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. या संपूर्ण पार्श्वभूमीवर यंदा मुंबईकर कुणाला कौल देतात हे पाहणं औत्सुक्याचं असेल. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.